नमस्ते. घरोघरी रुचिरामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत उपासाची रेसिपी आणि ती म्हणजे थालीपीठ. आता थालीपीठ वेगवेगळ्या पद्धतीने केलं जातं, तर आज मी तुम्हाला एकदम साध्या सोप्या पद्धतीत थालीपीठ दाखवणार आहे. तर काय होतं, कधी कधी आपल्याला खिचडी किंवा वरीच्या तांदळाचा भात खाऊन नेहमी उपासाला कंटाळा आलेला असतो. तर थोडंसं वेगळं असं काहीतरी केलं की आपल्याला खायला पण बरं वाटतं. चला, तर आता आपण रेसिपी बनवायला सुरुवात करणार आहोत. मग त्या अगोदर मी तुम्हाला सांगणार आहे, जर घरोघरी रुचिरा या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. तर मग तुम्हाला माझे नवीन नवीन रेसिपी पाहता येतील. ज्यावेळी मी अपलोड करते व्हिडिओ त्यावेळी तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल. त्यासाठी तुम्हाला बेल आयकॉनचं बटन दाबायला लागेल. तर चला, तर मग आता आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया. तर त्यासाठी काय काय साहित्य लागणार ते तुम्हाला मी पहिलं दाखवणार आहे. आता आपण हे 2 मिरच्या घेतल्या. जर तुम्हाला तिखट पाहिजे असेल तर तुम्ही अजून मिरची घेतली तरी चालेल, पण मी 2च घेतल्या आहेत. तर आता मी इथे ही डिश घेतली आहे. आता डिशमध्ये आपण हे ना साबूत तांदूळ ना मी रात्री भिजत घातले होते. हे बघा, छान असे भिजवून घेतले आहेत. आता याच्यामध्ये मी घालणार आहे हिरवी मिरची. ते हे शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे. हे जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं घ्यायचं आहे. इथे मी 3 चमचे शेंगदाण्याचं कूट घेणार आहे, बारीक करून घेतलं आहे. त्यानंतर आपण घालणार आहोत चवीप्रमाणे मीठ. 2 बटाटे हे ना उकडून घेतले आहेत. हे बटाटे आपण याच्यामध्ये घालायचे आहेत, असं किसून घालायचे. आता हे आपण ना सर्व असं एकत्र करून घ्यायचं. याच्यामध्ये ना पाणी वगैरे काहीच नाही घालायचं आहे. इथे आपलं हे बघा असं गोळा करून घेतला आहे मी. आता मी एक ना डिश घेतली आहे आणि इथे रुमाल घेतला आहे. हा रुमाल ना मी धुवून घेतला आहे ओला करून. आता याच्यातला मी छोटासा एक गोळा काढून घेणार आहे. जेवढी आपल्याला थालीपीठची साईज छोटी मोठी करायची असेल त्याप्रमाणे गोळा घ्यायचा करून आणि याच्यावरती असं स्प्रेड करायचं. जास्त थालीपीठ पातळ नाही करायचं आहे. एकदम सोपं आहे की नाही, आणि कमी साहित्यामध्ये आपण हे थालीपीठ बनवू शकतो. काही झंझट नाही आहे याच्यामध्ये. साबुदाणे काही मिक्सरला लावायची गरज नाही आहे की काहीच नाही. आपण रात्री भिजत टाकले की पटकन असं हे थालीपीठ आपण उपासाला बनवू शकतो आहे. हे बघा, इथे मी असा गोल आकाराचं हे थालीपीठ करून घेतलं आहे. आता आपण गॅसवरती तवा ठेवायचा आहे. इथे मी गॅसवरती तवा ठेवला आहे. तवा आपण ना गरम करून घ्यायचा आहे.
आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालायचं. जास्त तेल घालायचं नाही आहे, एकदम थोडंसं असं तेल घालून घ्यायचं. आणि थालीपीठ उचलायची पण एक पद्धत आहे. आपण हाताने उचललं ना तर ते तुटतं, म्हणून काय करायचं ते मी तुम्हाला दाखवते. हे बघा, हे मी रुमालासोबत उचललेलं आहे. आता हा रुमाल आपण तव्यावरती ठेवायचा. हे बघा, सहज असं हे थालीपीठ निघतं. जोपर्यंत हे थालीपीठ भाजतं आहे ना तोपर्यंत आपण दुसरं थालीपीठ करून घ्यायचं आहे. लगेच पलटी करायचं नाही आहे, थोडंसं भाजायला द्यायचं, नाहीतर तुटू शकतं पलटते वेळी. म्हणून आपण हे भाजेपर्यंत दुसरं करूया. आता आपण बघायचं आहे पलटी होत आहे का. आपलं सहजपणे असं पलटी झालेलं आहे. आणि हे बघा किती छान असं त्याला कलर आला आहे. आता आपण काय करूया, दुसऱ्या साईडने थोडंसं तेल घालूया. बघा ना, दुसऱ्या साईडने पण आपलं हे ना थालीपीठ खूप छान असं ना भाजलं आहे. बघा, तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी? सोपी आहे की नाही? मला तरी खूप सोपी वाटली ही. आणि खायला पण ना खूप छान लागते. तुम्ही हे ना दह्याबरोबर थालीपीठ खाल्लं ना तरीही चालतं, कारण उपासाला आपलं दही चालतं. जर चटणी करायला वेळ नसेल तर दह्याबरोबर खायचं. आणि एकदम साधी सोपी अशी ही थालीपीठची रेसिपी आहे हे. जर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली ना तर प्लीज कमेंट करून सांगा मला. आणि घरोघरी रुचिरा या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केला नसाल तर प्लीज करा. असेच तुम्हाला नवीन नवीन रेसिपी पाहता येतील त्या चॅनलवरती. हे बघा, आता आपलं ना हे थालीपीठ छान असं भाजून झालं आहे. बघा कसं दिसतंय, खूप छान दिसतंय की नाही. आता आपण ना दुसरं पण असंच करून घ्यायचं आहे. इथे आपलं हे थालीपीठ ना तयार झालं आहे. हे बघा खूप छान असं तयार झालं आहे.